नमस्कार. बापरे, अशी वेळ कोणत्याच बापावर येऊ नये. नीट परीक्षेला 2 मिनिटे उशीर झाला आणि मुलीला प्रवेश नाकारला. बापाची अवस्था पाहून अक्षरशः तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या संपूर्ण देशात एकच प्रकरण गाजत आहे, नीट परीक्षेची पेपरफुटी प्रकरण. मात्र पेपरफुटी प्रकरणानंतर होत असलेल्या नीट UG 2026च्या परीक्षेसाठी गेल्या 2 दिवसांपूर्वी देशभरात NTAने मोठी तयारी केल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्तही दिसून आला. लातूर पॅटर्नमुळे देशभरात गाजलेल्या लातूर जिल्हा प्रशासनाने परीक्षेची सर्व तयारी केली होती. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तर NTA देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालनही करण्यात आले. मात्र याच नियमांचे पालन करताना मध्य प्रदेशातील एका विद्यार्थिनीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. फक्त 2 मिनिटे उशीर झाल्याने एका विद्यार्थिनीला परीक्षा देता आली नाही. यावेळी हतबल झालेल्या वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. वाढती महागाई, तंत्रज्ञानातील वेगळे बदल आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धांमुळे ही चिंता अधिकच वाढते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर फक्त 2 मिनिटे उशिरा पोहोचली आणि परीक्षा केंद्राचे गेट बंद करण्यात आलं. यावेळी तिने विनंती केली, मात्र तिला प्रवेश दिला नाही. सोबत असलेल्या तिच्या वडिलांनी अक्षरशः पोलिसांचे पाय धरले तरीही तिला आतमध्ये प्रवेश दिला नाहीच. यावेळी वडिलांनी गेटवर अक्षरशः आपलं डोकं आपटून घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु एवढं सगळं करूनही विद्यार्थिनीला शेवटी आतमध्ये प्रवेश दिलाच नाही.